विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने समाजाच्या विविध शैक्षणिक गरजा विचारात घेऊन आपल्या विविध अभ्यासक्रमांची आखणी आणि अंमलबजावणी केलेली आहे हे आपण जाणताच. याच प्रयत्नातील एक भाग म्हणून ग्राहक संरक्षण यासारख्या महत्त्वाच्या विषयावर अभ्यासक्रम विकसित करण्याचं काम विद्यापीठाने हाती घेतलेलं आहे. यातील एक महत्त्वाचा प्रयत्न म्हणून या ठिकाणी प्राध्यापक दिलीप फडके आणि प्राध्यापक वसंतराव आपटे हे ग्राहक चळवळीतील 2 तज्ज्ञ कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांच्याकडून ग्राहक म्हणजे नेमकं कोण, भारतातील ग्राहक चळवळ ही कशी कशी विकसित होत आहे आणि पाश्चिमात्य ग्राहक चळवळ आणि भारतीय ग्राहक चळवळ याच्यात नेमका कोणता फरक आहे याविषयीची माहिती करून घेणार आहोत. विषयाची एकूण व्याप्ती लक्षात घेता हा कार्यक्रम आम्ही 2 भागात सादर करणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण ग्राहक म्हणजे कोण हे पाहणार आहोत. ग्राहकांची नेमकी कोणती कर्तव्ये आहेत, कोणते हक्क त्यांना दिलेले आहेत आणि दुसऱ्या भागामध्ये भारतीय ग्राहक चळवळीच्या संदर्भात कोणती यंत्रणा, प्रशासकीय व न्यायिक यंत्रणा कार्यरत आहे याविषयीची माहिती आपण घेणार आहोत. हा कार्यक्रम आपण पाहूया आणि या संदर्भातल्या आपल्या ज्या काही शंका असतील त्या शंका या कार्यक्रमातून निश्चितच दूर होतील असा आम्हाला विश्वास आहे. तेव्हा आपण आता कार्यक्रम पाहूया. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. ग्राहक चळवळ, ग्राहक संघटना, ग्राहक संरक्षण हे शब्द गेल्या काही वर्षांपासून आपल्या कानावर पडायला लागलेले आहेत आणि साहजिकच आपल्याला त्याबद्दल उत्सुकता निर्माण झालेली आहे. ग्राहक संघटना म्हणजे नक्की काय, ग्राहकांचं संरक्षण कशासाठी करायचं याबद्दल आज आपल्याला माहिती देण्यासाठी ग्राहक चळवळीतले 2 तज्ज्ञ आज आपल्याकडे आलेले आहेत. प्राध्यापक दिलीप फडके आणि वसंत आपटे हे गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहक संघटनेमध्ये काम करतायत आणि आज ते आपल्याला या विषयाबद्दल माहिती देणार आहेत. फडके सर, ग्राहक संघटना तर ग्राहक चळवळ किंवा ग्राहक संरक्षण म्हटल्यानंतर जो ग्राहक अपेक्षित असतो तो म्हणजे नक्की कोण? ग्राहक या शब्दाकडे वेगवेगळ्या भूमिकांमधून बघितलं जातं. ग्राहक या शब्दाची एक कायदेशीर व्याख्या आहे, ती तांत्रिक स्वरूपाची व्याख्या आहे. तसंच ग्राहक चळवळ ग्राहक या शब्दाकडे तात्विक भूमिकेतून बघते, ती वेगळी व्याख्या आहे. ग्राहक या शब्दाकडे तांत्रिक बाजूने बघितल्यानंतर आपल्या असं लक्षामध्ये येतं की वस्तू खरेदी करणारा जो आहे तो ग्राहक आहे. कायदा असं म्हणतो की पैसे देऊन किंवा वस्तूचं मूल्य देऊन जी व्यक्ती वस्तू खरेदी करते किंवा खरेदीदाराच्या परवानगीने जी वस्तू वापरते त्या वस्तू खरेदी करणाऱ्या खरेदीदाराला किंवा वापरकर्त्याला ग्राहक असं म्हटलेलं आहे. याच्यामध्ये एक वेगळी तरतूद कायद्याने केलेली आहे. त्या तरतुदीप्रमाणे व्यापारी उद्देशाने वस्तू खरेदी करणाऱ्या व्यक्तीला ग्राहक मानलं जात नाही. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांनी स्वतः परीक्षेमध्ये लिहिण्याकरता, उत्तरं लिहिण्याकरता पेन खरेदी केला तर तो विद्यार्थी ग्राहक मानला गेला. परंतु ज्या दुकानदाराकडून तो खरेदी करतोय त्या दुकानदारांनी पेनच्या उत्पादकाकडून केलेली पेनची खरेदी त्या विक्रेत्याला ग्राहक बनवत नाही. ही झाली छोटी तांत्रिक स्वरूपाची कायदेशीर प्रकारची ग्राहकाची व्याख्या की जो मूल्य देऊन खरेदी करतो त्याला आपल्याला ग्राहक म्हणता येईल. तात्विक व्याख्याचा जो उल्लेख सरांनी आता केला ती तात्विक व्याख्या तुम्ही कशी मांडाल? तात्विक असा शब्द आपण जेव्हा वापरतो तेव्हा व्याख्या हा तांत्रिक शब्द त्यातून काढून टाकायला हरकत नाही. ग्राहकत्व म्हणजे ग्राहकाचं तत्व, ही तात्विक बाजू जी आहे ती त्याची अशी की नुसता तो खरेदीदार असता उपयोगी नाही. वस्तू मी खरेदी केली पैसे देऊन म्हणजे मी ग्राहक झालो असं ग्राहकत्व मानत नाही. तो कन्झ्युमर आहे म्हणजे तो उपभोक्ता आहे, वस्तू उपभोग घेणार आहे, अशी तात्विक व्याख्या त्याची करता येणार नाही. तात्विकदृष्ट्या असं म्हणता येईल की तो वस्तू आस्वाद घेतो, त्या वस्तूचा हितकारी पद्धतीनं तो वापरतो. म्हणजे मी एखादी वस्तू वापरतो त्याचा उपयोग जर दुसऱ्याला अहितकारी होत असेल, अनर्थकारी होत असेल तर ती वस्तू मी वापरणार सुद्धा नाही. ही सुद्धा ग्राहकत्वाची तात्विक बाजू झाली. आणि त्यामुळं या संपूर्ण अर्थव्यवहारामध्ये ग्राहकत्वाला जितकं महत्व आहे, ग्राहक हा तर केंद्रबिंदू आहे ना संपूर्ण अर्थव्यवस्थेचा. आपण असं म्हणतो की ग्राहक हा राजा आहे, कन्झ्युमर इज द किंग. दुसरी बाजू अशी त्याची म्हणता येईल की ग्राहक हा केंद्रबिंदू म्हणजे कन्झ्युमर इज द किंग पिन ऑफ डेमोक्रेसी. लोकशाहीमध्ये मतदार हा जसा केंद्रबिंदू आहे तसा अर्थव्यवहारामध्ये ग्राहक हा केंद्रबिंदू मानला गेलेला आहे. तिसरी एक बाजू सांगता येईल त्याची की कन्झ्युमर इज द कॅपिटल
इतर अनेक गोष्टी जशा अर्थव्यवहारामध्ये लागतात, एखादी वस्तू तयार करण्यासाठी, विकण्यासाठी भांडवल लागतं, त्याला जमीन लागते, त्याला श्रमशक्ती लागते, ऊर्जा लागते, तसं त्याला ग्राहकही आवश्यक आहे. हे आतापर्यंत थोडंसं दुर्लक्षित झालेलं होतं. आता आपण असं म्हटलं पाहिजे की हे जसं सगळं भांडवल एखाद्या अर्थव्यवहारामध्ये आवश्यक आहे, तसं कन्झ्युमर, ग्राहक हे सुद्धा भांडवल मानलं गेलं पाहिजे. त्यामुळे कन्झ्युमर इज द किंग पिन ऑफ डेमोक्रेसी आणि कन्झ्युमर इज द कॅपिटल, ही त्याची तात्विक बाजू म्हणून सांगता येईल. नाही, मग आपण ग्राहकाबरोबरच आता ग्राहक चळवळ हाही शब्द जोडला गेलेला आहे. तर ही ग्राहक चळवळ नक्की कुणाच्या विरुद्ध आहे आणि ग्राहक चळवळ कधीपासून सुरू झाली, कशी सुरू झाली? ग्राहक चळवळ अशी कुणाच्या विरोधात तर मुळीच नाही. आपण असं म्हणतो की देशाच्या राष्ट्रपतीपासून ते भिकाऱ्यापर्यंत सगळे ग्राहक आहेत आणि जन्माला येण्यापूर्वीपासून ते मरणोत्तर काळापर्यंत आपण सगळे ग्राहक आहोत. अशी परिस्थिती असल्यामुळे आता कुणाच्या विरोधात आपण चळवळ करणार ना? करायचीच झाली तर ती आपल्या स्वतःविरुद्धच केली पाहिजे, कारण आपण सुद्धा कुणाचे तरी शोषणकर्ते असतो. त्यामुळं एखाद्याच्या विरोधात ही चळवळ आहे, व्यापाऱ्यांच्या विरोधात आहे, डॉक्टरांच्या विरोधात आहे, वकिलांच्या विरोधात आहे, असं काही नाहीये. ही चळवळ कोणाच्याही विरोधात नाही, परंतु जो व्यापार किंवा व्यवहार हा अनुचित होत असतो त्याच्या मात्र ही विरोधात जरूर आहे. आता ह्या प्रकारची चळवळ भारतामध्ये ही काय अलीकडच्या काळामध्ये कुठं आलेली नाहीये किंवा ती कुठनं परदेशातून आयात केलेली आहे असा काही विचार नाहीये. हा विचार आपल्या भारतामध्ये फार प्राचीन काळापासून आहे. म्हणजे फडके सर सांगतील की प्राचीन ग्रंथांमध्ये सुद्धा या ग्राहक चळवळीचा किंवा ग्राहक संरक्षणाचा विषय हाताळला गेलेला आहे. कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये तो आहे किंवा आपल्याकडे ज्या स्मृती आहेत, याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये आहे, मनुस्मृतीमध्ये आहे, असे काही ग्राहक संरक्षणाचे विषय याच्यामध्ये सांगितले गेलेत की ग्राहकाचं संरक्षण नेमकं कसं केलं पाहिजे, व्यापाऱ्यांची कर्तव्य काय, राजाची कर्तव्य काय, त्यानं कर आकारणी कशी केली पाहिजे वगैरे वगैरे. हा जो सगळा विषय आहे हा आपल्याकडे हजारो वर्षापूर्वीपासून, 5-5 हजार वर्षापूर्वीपासून हा आलेला आहे. त्यामुळे ग्राहक चळवळ त्या अर्थानं ही पुरातन आपल्याकडे आहे असं म्हणायला काही हरकत नाही. परंतु अलीकडच्या काळामध्ये ज्याचं पुनरुज्जीवन झालं असं आपण म्हणूया फार तर, की अर्वाचीन काळामध्ये जी ग्राहक चळवळ आपण मानतो आज, ती 1974 साली बिंदुमाधव जोशींनी पुण्यामध्ये जी चळवळ सुरू केली तिथपासून याचा उगम असं काही मानायला हरकत नाही. प्रत्यक्षात 23 फेब्रुवारी 1975 पुण्यामध्ये न्यायमूर्ती मोहम्मद करीम छागला यांच्या हस्ते या ग्राहक चळवळीचं किंवा ग्राहक पंचायतीचं उद्घाटन झालं आणि तिथपासून ही चळवळ जोमानं सुरू झाली असं मानायला काही हरकत नाही. फडके सर, आता आपटेंनी असं सांगितलं की ग्राहक चळवळ ही कुणाच्या विरोधामध्ये नाहीये. मग ही चळवळ जर कुणाला विरोध करणार नसेल तर मग ही चळवळ नक्की कार्य काय करते? वसंतरावांनी सांगितलं ती परिस्थिती बरोबर आहे. ग्राहक चळवळ कुणाच्याही विरोधामध्ये नाही हे त्यांनी सांगितलं आणि ते असं म्हणाले की ग्राहक चळवळ सर्वांच्या विरोधामध्ये आहे. जो जो अनुचित काम करेल त्या प्रत्येकाच्या विरोधामध्ये ग्राहक चळवळ आहे. कुणा एका वर्गविशेषाच्या विरोधामध्ये ग्राहक चळवळ नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यांनी दुसराही विषय सांगितला, तोही आपण नीट समजून घेतला पाहिजे की ग्राहकाच्या संरक्षणाकरता या देशामध्ये फार प्राचीन काळापासून रचना निर्माण झालेली आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत हे लक्षामध्ये घेतल्यानंतर ग्राहक चळवळीचं नेमकं कार्य काय असा प्रश्न आपल्याला जर पडला असेल तर त्याचं अगदी साधं सोपं उत्तर आपल्याला देता येईल. ग्राहकांना आपल्या हक्कांच्याबद्दल, आपल्या कर्तव्यांच्याबद्दल जागरूक करायचं, त्यांना प्रबोधित करायचं, त्यांच्यावरती होणाऱ्या अन्यायाच्या विरोधामध्ये त्यांना उभं करायचं आणि ते अन्याय कमी होतील याकरता त्यांना काम करायला लावायचं. हा ग्राहक चळवळीचा साधा सोपा असा एक विषय आपल्याला सांगता येईल. पण याच्या पाठीशी आणखीनही एक मोठा विषय आहे. आपल्याला असं लक्षामध्ये येईल की या देशामध्ये जी रचना निर्माण झाली, विशेषतः जी अर्थरचना निर्माण झाली, ती एक शोषण करणारी अर्थरचना म्हणून आपल्याला पाहायला मिळते. ज्यांच्या हातामध्ये साधन संपत्ती आहे त्यांनी साधन संपत्ती नसलेल्या सर्वसामान्य माणसाचं शोषण करण्याकरता त्या साधन संपत्तीचा वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतो. शोषित आणि शोषण करते याची ही होणारी वर्गवारी गरीब आणि श्रीमंतापुरती मर्यादित आहे असं आपल्याला सांगता येणार नाही. म्हणजे रात्री 2 वाजता स्टँडवरती उतरल्यानंतर तुम्हाला आवाच्या सवा पैसे मागणारा रिक्षावाला हा गरीब असला तरी तो त्यावेळेला शोषकाच्या भूमिकेमध्ये असतो हे आपण समजावून घेतलं पाहिजे. मग ग्राहक चळवळ नेमकं काय करते तर ग्राहक चळवळ सर्वसामान्य माणसाला शोषणापासून मुक्ती देण्याचा किंवा शोषण मुक्ती करता स्वतःला उभं करण्याचं काम करते.
या देशामध्ये आपल्याला असं लक्षामध्ये येईल की सर्वसामान्य मनुष्य हा अन्याय सहन करण्याच्या एका विलक्षण भूमिकेमध्ये गेलेला आहे की हे असंच चालायचं असं तो मनामध्ये समजत आलेला आहे. ग्राहक चळवळ त्याला हे शिकवण्याचा प्रयत्न करते की हे असं चालू देणार नाही, हे बदललं पाहिजे आणि हे दुसरा कोणी बदलणार नाही, हे बदलण्याचं काम मलाच करावं लागेल. त्यामुळे या देशातल्या सर्वसामान्य माणसाला जागृत करण्याचं आणि शोषणमुक्तीच्या लढ्यामध्ये त्याला सैनिक म्हणून उभं करण्याचं काम ग्राहक चळवळ करते असं आपल्याला थोडक्यामध्ये सांगता येईल. हो, पण सर त्याला जर सैनिक म्हणून उभं करायचं असेल तर काही प्रशिक्षण तुम्ही देता का? निश्चितच आपल्याला असं लक्षामध्ये येईल की या देशातल्या ग्राहकांचे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत ते त्यांना प्रशिक्षण मिळालं नाही त्यातूनच निर्माण झालेले आहे. आपल्या असं लक्षामध्ये येईल की या देशातला ग्राहक हा निर्दिष्ट आहे, तो झोपलाय असं म्हणायला हरकत नाही. अन्याय सहन करण्याची सहनशीलता त्याच्या मनामध्ये आहे, हे जितकं खरं तितकंच आपल्यावरती अन्याय होतोय याची जाणीवच त्याच्या मनामध्ये नाही. म्हणजे अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील की ज्या उदाहरणामध्ये आपल्या लक्षात येईल की चांगले चांगले सुशिक्षित ग्राहक देखील $1,00,000-2 लाख रुपयाला सहजपणाने फसवले जातात. त्यांना याची कल्पनाही येत नाही की आपल्याला यामध्ये फसवलेलं आहे. ग्राहक चळवळ हे मानते की शिक्षण आणि ज्ञान या दोन गोष्टीमध्ये फरक आहे. शिक्षण आणि ज्ञान मिळतंच असं नाही. उच्च शिक्षा विभूषित अशी जी माणसं आहेत त्यांना ग्राहक म्हणून आपल्याला पाहिजे असलेलं ज्ञान त्यांच्याकडे असतं तसं नाही. ग्राहक चळवळ ग्राहकांना प्रशिक्षण देण्याकरता वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करते. त्यामध्ये भाषणं आहेत, सभा आहेत, परिसंवाद आहेत, चर्चा आहेत, मेळावे आहेत, वेगवेगळ्या प्रकारची प्रकाशनं आहेत. या सगळ्या साधनांच्या साह्याने ग्राहकाला त्याच्या हक्कांबद्दल, त्याच्या कर्तव्यांबद्दल, त्याच्यावरती होणाऱ्या अन्यायांबद्दल आणि तो काय करू शकतो या अन्यायाला तोंड देण्याकरता याबद्दलची जाणीव निर्माण करणं हे ग्राहक चळवळीचं प्रमुख कार्य आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. अगदी, पण आता यांनी जे सांगितलं हे सामान्य ग्राहकाच्या प्रशिक्षणाबद्दल सांगितलं. प्रत्यक्ष ग्राहक चळवळीत जो कार्यकर्ता काम करतो त्याच्या प्रशिक्षणासाठी ग्राहक चळवळ काही वेगळं करते का? प्रत्यक्ष सध्या जे काम चाललंय ना ते बऱ्याच अंशी कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्याचंच आहे. त्याचं कारण असं की एकदा आपण देशातले 98 कोटी लोक हे ग्राहक आहेत असं म्हटल्यानंतर 98 कोटी लोकांना प्रशिक्षित करणं ही काही चेष्टेची गोष्ट नव्हे. आणि त्यामुळं कार्यकर्ता हा गावोगावी जाऊन, गाव पातळीवरती किंवा एखाद्या मोहल्ल्यामध्ये जाऊन हे काम करावं यासाठी कार्यकर्ता तयार करणं हे आता ग्राहक चळवळी पुढचं महत्वाचं उद्दिष्ट आहे. की कार्यकर्ता तयार झाला की मग ग्राहक तयार होईल. आणि किंबहुना लढाईमध्ये उतरण्यासाठी प्रत्येक ग्राहकांना अगदी शस्त्र घेऊन उपसून ते लढायला उतरलंच पाहिजे असं काही नाहीये. प्रत्यक्षात एकेका गावामध्ये, एकेका मोहल्ल्यामध्ये, एकेका महानगरामध्ये 100, 50, 500 अशा संख्येनं जरी कार्यकर्ते उभे राहिले तरी सुद्धा सर्व समाजाच्या दृष्टीनं, सर्व ग्राहकांच्या दृष्टीनं ते उचित काही करू शकतात, शोषणमुक्ती करू शकतात. त्यामुळं कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणं हाच एक महत्वाचा भाग ग्राहक चळवळीच्या डोळ्यासमोर सध्या आहे. आणि त्याच्यासाठी कार्यकर्त्यांसाठी शिबिरं घेणं, त्यांचे अभ्यासवर्ग घेणं, कार्यकर्ता म्हणून त्यांना विकसित करणं. थोडक्यात म्हणजे असं आहे की ही लढाई सगळी जी आहे ही बरीचशी कागदाची लढाई असते. आपण असं म्हणतो की हे कायद्याचं राज्य आहे आणि कायद्याचं राज्य हे बऱ्याच अंशी कायद्याचं राज्य हे कागदाचं राज्य असतं, मनगटाचं राज्य ते असत नाही. हल्ली ते काही बाबतीत असतं ते सोडून द्या, पण ग्राहक चळवळीला त्या बाजूला जायचं नाहीये. किंबहुना तोडफोड किंवा अशी फेकाफेक, दगडमार असल्यामध्ये तर आपल्याला आंदोलनाचा हा विषयच नव्हे. त्यामुळं हा जो विषय सगळा आहे हा कागदी लढाईचा आहे. आणि ती कागदी लढाई करण्यासाठी कार्यकर्ते विलक्षण थंड डोक्यानं काम करणारे असले पाहिजेत. अन्याय इतका जबरदस्त आहे की अन्यायानं पेटून उठणं याचा अर्थ जाळपोळ करत सुटणं नव्हे. थंड डोक्यानं काम करता येणं हे सुद्धा अन्यायाच्या विरोधात आजकालच्या काळामध्ये अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे कार्यकर्त्याचं प्रशिक्षण हे इतक्या सर्वांगानं व्हायला पाहिजे. कार्यकर्त्याला हा ग्राहक माझा कुणीतरी आहे हे पहिल्यांदा शिकवलं जातं. नंतर त्याच्यासाठी तू काहीतरी केलं पाहिजेस हे शिकवलं जातं. स्वतःसाठी काहीतरी करणं हे त्यामध्ये फारसं गृहीत धरलेलं नाहीये. म्हणजे समजा माझ्या घरचा गॅस संपला किंवा मला गॅसची शेगडी सक्ती होते म्हणून मी उठून चवताळून उठलो असं कार्यकर्त्याकडनं अपेक्षित नाही. इतर 100 जणांना शेगडीची सक्ती होते ना, मग कार्यकर्त्यांनी उठून तिथं लढाईला उतरलं पाहिजे. लढाईला म्हणजे आपल्या भाषेत लढाईला.
तर हे सगळं जे कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण आहे यासाठी आता गावोगावी अभ्यासवर्ग घेतले जातात, शिबिरं घेतली जातात. हे आता सरांनी सांगितलं तसं विविध प्रकारानं साहित्य निर्माण केलं जातं, प्रदर्शनं भरवली जातात आणि वारंवार कार्यकर्त्यांच्या गटचर्चेमध्ये वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्याचं चिंतन केलं जातं की बा आपल्याला कसं हे काम करायचं आहे, कसं पुढे जायचं आहे, नेमकं उद्दिष्ट काय. उद्दिष्टाच्याच बाबतीत एक सोपं चिंतन जे पुढे आलं अलीकडच्या काळामध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्याकडूनच, ते मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की प्रत्येक ग्राहक जागा होऊन आपल्या अधिकाराबद्दल आणि जबाबदारीबद्दल तो जर दक्ष राहिला तर ग्राहक चळवळीचं काम संपलं. म्हणजे या ठिकाणी ग्राहक चळवळ विसर्जित व्हायला हरकत नाही, किंबहुना ग्राहक चळवळ विसर्जित होणं हे ग्राहक चळवळीचं एक उद्दिष्ट आहे असं आम्ही मानतो की प्रत्येक ग्राहक जागाच झाला पाहिजे. त्याला कुणाच्याही आधाराशिवाय, कोबडीशिवाय स्वतः मी उभा राहीन असं जेव्हा वाटायला लागेल तेव्हा ग्राहक चळवळीचा उद्देशच संपला ना. त्या दृष्टीनं कार्यकर्त्याला प्रशिक्षित करणं हे आज आमच्या डोळ्यासमोर आहे. हा, आपण आता मगाचपासूनच्या चर्चेमध्ये वारंवार ग्राहकांचे प्रश्न आणि त्यासाठीची चळवळ असा उल्लेख करतो आहोत. तर ग्राहकांचे नेमके प्रश्न काय सांगाल फडके सर तुम्ही? भारतामधल्या ग्राहकांपुढे प्रश्न फार मोठ्या प्रमाणावर अनंत प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची यादी करू गेलो तर आपल्याला ती यादी सुद्धा सहजपणाने करता येणार नाही, एवढे व्यापक प्रश्न भारतातल्या ग्राहकांपुढे आहेत. हे सगळे त्या ग्राहकांच्या अज्ञानामधून, शोषणामधून, ते असंघटित असल्यामधून निर्माण झालेले प्रश्न आहेत. आपल्या असं लक्षात येईल की भारतामध्ये शहरी आणि ग्रामीण अशा दोन भागांमध्ये आपण भारताच्या समाजरचनेचं वर्गीकरण करू शकतो. आज तरी असं आहे की शहरी भाग आणि ग्रामीण भाग या दोन भागांमध्ये जे चित्र आपल्याला पाहायला मिळतं ते पूर्णपणे वेगळ्या प्रकारचं आहे. त्यामुळे शहरी ग्राहकांचे जे प्रश्न आहेत ते वेगळ्या प्रकारचे प्रश्न आणि ग्रामीण ग्राहकांचे प्रश्न जे आहेत ते वेगळ्या प्रकारचे प्रश्न, असं ढोबळमानाने आपल्याला भारतातल्या ग्राहकांच्या प्रश्नांचं वर्गीकरण करता येईल. अर्थात हे आपण लक्षामध्ये ठेवलं पाहिजे की 50 वर्षामध्ये छोट्या खेड्यांची मध्यम आकाराची गावं झाली, मध्यम आकाराच्या गावांची महानगरं झाली, महानगरांचं रूपांतर देखील अकराळ विकराळ मुंबईसारख्या एका प्रचंड मोठ्या शहरामध्ये झालं. असंही झालं की खेडी ओस पडली आणि शहरांमध्ये खेडी झाली. मुंबईसारख्या शहरामध्ये आपण बघितलं तर छोटे छोटे झोपडपट्ट्या या खेड्यापेक्षाही वाईट अवस्थेमध्ये जीवन जगणाऱ्या लोकांच्या वस्तीची केंद्र आहेत. त्यामुळे खेडी आणि शहरं अशी जी आपण किंवा ग्रामीण आणि नागरी असा जो विभाग आपण करतो तो ढोबळमानाने केलेला आहे, हे मुळामध्ये आपण समजून घेतलं पाहिजे. आता शहरातल्या ग्राहकांचे जे प्रश्न आहेत ते मुंबईसारख्या महानगरामध्ये पूर्णपणाने वेगळ्या प्रकारचे आहेत. त्या शहराचा आकार, त्या शहराला असलेला वेग, त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांची व्यस्तता, यातून ते प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेले आहेत. तिथे वाहतुकीचा प्रश्न आहे. आता लोकल ट्रेनचा प्रश्न मुंबई शहरामध्ये आहे, तो नाशिकसारख्या, सोलापूरसारख्या, सांगलीसारख्या शहरामध्ये नाही. दूध पुरवठ्याचे प्रश्न आहेत, भाजीपाल्याच्या पुरवठ्याचे प्रश्न आहेत, धान्य पुरवठ्याचे प्रश्न आहेत, तिथे असलेल्या बाजारपेठांचे प्रश्न आहेत, नव्याने विकसित होणाऱ्या बाजारपेठांचे प्रश्न आहेत. त्या ठिकाणी घरबांधणीचा एक वेगळा प्रश्न आहे. बिल्डर नावाची जी एक जमात निर्माण झाली आहे ती अतिशय मोठ्या प्रमाणावरती ग्राहकांना ठरवते असं आपल्या ग्राहक चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या लक्षामध्ये येत आहे. त्या ठिकाणी पाणी पुरवठ्याचे प्रश्न आहेत, शहरांमधल्या रस्त्याच्या वाहतुकीचे प्रश्न आहेत, त्या ठिकाणी वीज पुरवठ्याचे प्रश्न आहेत, त्या ठिकाणी नागरी स्वच्छतेचे प्रश्न आहेत. नाशिक मुंबईसारख्या शहरामध्ये दररोज कित्येक हजार टन कचरा गोळा होतोय, त्या कचऱ्याच्या व्यवस्थापनाचे प्रश्न आहेत. मोठ्या मोठ्या शहरांमध्ये विद्यार्थ्यांच्या शालेय किंवा महाविद्यालयीन प्रवेशाच्या संदर्भातले प्रश्न आहेत, त्या प्रवेशाकरता घेतल्या जाणाऱ्या देणग्या त्यासारखे प्रश्न आहेत. शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत. त्यामुळे आपल्या असं लक्षामध्ये येईल की मुंबईसारख्या महानगरामध्ये, नाशिक, सोलापूर, पुणे यासारख्या छोट्या मोठ्या शहरांमध्ये आज जे प्रश्न निर्माण होत आहेत त्याचं स्वरूप हे ग्रामीण भागातल्या प्रश्नांपेक्षा वेगळं आहे. आता मगाशी मी जे सांगितलं की मोठ्या मोठ्या शहरांमध्ये देखील छोटी छोटी खेडी वसलेली आहेत. आपण मुंबईसारख्या, नाशिकसारख्या, पुण्यासारख्या शहरातल्या कुठल्याही झोपडपट्टीत गेलात तर त्या झोपडपट्टीचे म्हणून वेगळे प्रश्न आपल्या लक्षामध्ये येतील. त्या लोकांचं जीवन जर आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षामध्ये येईल की अत्यंत दयनीय अशा प्रकारचं जीवन ती माणसं जगतायत. तिथे पाणी पुरवठा, पिण्याचं पाणी नाही किंवा स्वच्छतागृहाची सोय उपलब्ध नाही, इतके प्राथमिक प्रश्न मुंबईसारख्या महानगरामध्ये झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसांचे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील. मोठ्या मोठ्या महानगरांमधल्या प्रश्नाचं हे स्वरूप आहे असं आपल्या लक्षामध्ये येईल.
आता हेही आपण समजून घेतलं पाहिजे की हे विभाजन आपण ढोबळ मानाने केलेलं आहे. हे की असं हार्ड अँड फास्ट किंवा असं अगदी वॉटर टाईट असे विभाजन आहे असं काही समजायचं कारण नाही. आपटे, पण हे आता सरांनी जे सांगितलं हे महानगरांच्या प्रश्नांबद्दल सांगितलं. ग्रामीण भागाचेही काही प्रश्न वेगळे असतील. प्रचंड प्रश्न आहेत. म्हणजे असं की आपण म्हणतो की बहुतांशी लोक भारतातले हे खेड्यामध्येच राहतात ना, त्यामुळे हे जी प्रश्नांची संख्या आहे ती खेडेगावामध्ये तर जास्तच आहे. किंबहुना फडके सरनी सांगितलं की पाणी पुरवठ्याचा प्रश्न किंवा इथल्या वाहतुकीचा प्रश्न, हा प्रश्न शहरातल्या लोकांना निदान समजतोय तरी की हा आमच्या पुढे प्रश्न आहे. खेडेगावात मुख्य प्रश्न असा आहे की त्यांना त्यांचा हा प्रश्न आहे हेच मुळी कळत नाहीये. बरोबर, म्हणजे त्यांच्यावर अन्याय होतोय हेच त्यांना समजत नाहीये. हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. हे आम्ही त्यांना जाऊन सांगावं लागतं की हा तुझ्यावर अन्याय होतोय आणि मग त्याला उठवून उभा करायचा आहे. खेडेगावातले प्रश्न जर लक्षात घेतले तुम्ही तर किती आहेत पहा. की खेडेगावामध्ये आठवड्याचे बाजार असतात, त्याच्यामध्ये वजनं कुठली वापरली जातात. कोणी त्या तराजूमध्ये दगड वापरतो, कोणी तो 1.5 दांडीचा तराजू वापरतो, कोणी ती चपटी दांडी, गोल दांडी, काय वाटेल ते चालू असतं. प्रचंड अस्वच्छता असते, भेसळीचं प्रमाण प्रचंड मोठं. प्राथमिक आरोग्य केंद्र जी चालू असतात तिथे औषधांचा पत्ताच नसतो किंवा आली तर औषधं कुठं गायब होतात पत्ता नाही. लोकांचे आरोग्याचे प्रश्न तर आहेतच आहेत. शिक्षणाचा प्रश्न आहे. आता शहरी आणि ग्रामीण हे दोन्ही जर विभागायचं झालं तर एक सोपं उदाहरण मी तुम्हाला सांगतो मुद्दामून, की समजा एक पुण्याच्या सारसबागेपुढे एक छानपैकी कारंजं उडतंय. एक दिवस ते कारंजं बंद पडलं की पुण्याच्या लोकांना वाटतं की आपल्या पुढे केवढा प्रश्न, सारसबागेपुढचं कारंजं बंद पडलं. खेडेगावामध्ये जिथं प्यायला पाणीच नाहीये तिथं तो प्रश्नच निर्माण होणार नाही ना. म्हणजे इथला प्रश्न वेगळा, मूलभूत प्रश्न, आणि इथला मूलभूत प्रश्नच वेगळा. त्यामुळे खेडेगावात असंख्य प्रश्न, बी बियाणाचे प्रश्न आहेत. बी बियाणं उगवतच नाही, खतं भेसळीची मिळतात, शेतीचे प्रश्न भयंकर मोठे, कीटकनाशकं मिळत नाहीत, शेतीचं प्रचंड नुकसान होतं. शासकीय यंत्रणा जी आहे त्यातला शेवटचा जो अधिकारी तो तलाठी म्हणजे तर काय खेडेगावाच्या दृष्टीनं महाभयंकर प्रकरण आहे ते सगळं. विजेचा प्रश्न आहे, हे इरिगेशनचे प्रश्न आहेत, किती पाणी नदीतून किंवा तलावातून उपसलं जातं हे पत्ताच लागत नाही. आणि अशा तऱ्हेनं खेडेगावातलेही प्रश्न असंख्य प्रकारचे डोळ्यासमोर दिसायला लागतात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण खेडेगावातल्या आणि शहरातल्या ग्राहकांच्या असलेल्या प्रश्नांबद्दल माहिती घेतली. वेगवेगळ्या ग्राहक चळवळीबद्दलची माहिती सुद्धा आपण आता घेतली. आमच्या पुढच्या भागामध्ये आपण हे प्रश्न सोडवण्यासाठी कायदेशीर काही तरतूद आहे किंवा काय याबद्दलची माहिती घेणार आहोत. आज इथे आपल्याकडे ग्राहकांच्या प्रश्नांबद्दल, ग्राहकांच्या समस्यांबद्दल माहिती देण्यासाठी प्राध्यापक दिलीप फडके आणि वसंत आपटे आले, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. तर विद्यार्थी मित्रांनो, या कार्यक्रमात आपण ग्राहक चळवळीविषयी बहुमूल्य माहिती मिळवली. या माहितीचा तुम्हाला तुमचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यामध्ये निश्चितच उपयोग होईल यात शंका नाही.